विथ द ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आता आपल्याला एकच ऑपरेटिंग सिस्टम आपली बाकी आहे ते म्हणजे कुठले सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. कुठल्याही काल आपण मायक्रोकर्नल ऑपरेटिंग सिस्टम बघितली होती. आज आता आपल्याला एकच फंडा बाकी आहे. हा ऍक्च्युली आपण फर्स्ट लिहिला होता पण घेताना आपण शेवटी घेतो. ठीक आहे. ऍक्च्युली बघताना लिहिताना आपण फर्स्ट लिहिलं होतं पण बघताना आपण सगळ्यात शेवटी बघतोय. सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ना बेटा याच्यामध्ये ना वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर नसतं. याच्यामध्ये वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर नसतं म्हणून त्याला काय बेटा सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. तुमची जी सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम आहे ना ही दोन भागात डिवाइड होते. कुठले दोन भाग? तर पहिला भाग आहे त्याचा कर्नल, दुसरा भाग आहे त्याचा प्रोग्राम. ठीक आहे. याच्यातला जो प्रोग्रामचा भाग आहे तो कुणासाठी असतो बेटा? युजर प्रोग्राम लिहितो. राईट. जर युजर प्रोग्राम ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम फेल झाला, जर युजरचा प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टम मधला हा फेल झाला तर अख्खी ऑपरेटिंग सिस्टम फेल होऊन जाते. अख्खी ऑपरेटिंग सिस्टम का होते? फेल होते. का होते? ते याच्यामध्ये बेसिकली हार्डवेअर प्रोटेक्शन नाही दिलं जात. याच्यामध्ये बेसिकली हार्डवेअर प्रोटेक्शन दिलं जातं का बेटा? नाही दिलं जात. ठीक आहे. याचे दोन एक्झाम्पल्स आहेत, युनिक्स आणि एमएस डॉस. दोन एक्झाम्पल्स कुठले बेटा? युनिक्स आणि एमएस डॉस. पुन्हा एकदा काय झालं काय नाही शॉर्ट मध्ये, जास्त डिटेल मध्ये नाही आहे आपल्याला. सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये वेल डिफाईन स्ट्रक्चर नसतं. दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होते, कर्नल आणि प्रोग्राम. याच्यामध्ये जर युजर प्रोग्राम ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम फेल झाला तर अख्खी ऑपरेटिंग सिस्टम का होते? फेल होते. पुढचा मुद्दा, का फेल होते? तर बेसिकली याच्यामध्ये हार्डवेअर प्रोटेक्शन दिलं जात नाही. आणि अजून एक शेवटचा मुद्दा, याचे दोन एक्झाम्पल्स आहेत, युनिक्स आणि एमएस डॉस. कुठल्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये याच्यावरती काम होतात? युनिक्स आणि एमएस डॉस. कळालंय? चलो शेवटचं लिहून घ्यायचंय. सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. हेडिंग टाका सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. हेडिंग टाका सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सिंपल स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टम. Explain the concept of simple structure operating system. चलो आंसर मध्ये लिहायचं आहे. The operating system which do not have well-defined structure or architecture. The operating system which do not have well-defined structure or architecture. The operating system which do not have well-defined structure or architecture is known as simple structure operating system. Is known as simple structure operating system. Is known as simple structure operating system. पुढचा आपण घ्या. This simple structure operating system is basically divided into the two parts. The simple structure operating system. The simple structure operating system is basically divided into the two parts. The simple structure operating system is basically divided into the two parts. First, kernel, K-E-R-N-E-L, kernel. Second, program. First, kernel. Second, program. What's the point? If the user program of the operating system fails, if the user program of the operating system fails, if the user program of the operating system fails, the whole operating system comes to the fail. The whole operating system comes to the fail. The whole operating system comes to the fail. Put some point. This is basically because simple structure operating system. This is basically because simple structure operating system do not have the hardware protection. Do not have the hardware protection. Do not have the hardware protection. Okay. What's the point? Examples of simple structure operating system. Examples of simple structure operating system. Unix and MS-DOS. Unix and MS-DOS. ओके. आता हेडिंग टाकायची आहे कंपोनेंट्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम और सिस्टम कंपोनेंट्स. हेडिंग टाका बेटा कंपोनेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. त्यालाच अजून एक म्हणतात सिस्टम कंपोनेंट्स. पुढची हेडिंग टाका कंपोनेंट्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम और सिस्टम कंपोनेंट्स. बरं लक्ष इकडे. कंपोनेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम माझे बेसिकली 5 टाइप्सचे आहेत. किती टाइपचे बेटा? 5. पहिला आहे प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनेंट. पहिला कंपोनेंट कुठला बेटा? प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनेंट.
सेकंड आहे फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. सेकंड कुठला आहे बेटा? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. थर्ड आहे प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. चौथा आहे सेकंडरी मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. पुढचा कुठला बेटा? सेकंडरी मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. आणि शेवटचा आहे इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. 5 टाइप: प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट, फाईल मॅनेजमेंट कंपोनंट, प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट, सेकंडरी मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट आणि अजून एक इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. ठीक आहे. याच्यापैकी आपल्याला जो पहिला आहे ना बेटा, तो पहिला कुठला आहे? प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट. हा आपल्याला अत्यंत डिटेलमध्ये बघायचा आहे, तो पण थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला. मग थर्ड चॅप्टरमध्ये पण आहे, आत्ता पण आहे. मग मी आत्ता काही घेणार नाही, तो डायरेक्टली थर्ड चॅप्टरमध्ये मी तो घेणार आहे. आता डायरेक्टली मी सेकंड पासून चालू करेन. ते म्हणजे कुठले बेटा? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. ते म्हणजे कुठलं आहे? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. ठीक आहे. आधी आपण लिस्ट लिहून घेऊ आणि मग नंतर सगळेच्या सगळे चालू करू. ठीक आहे. चलो घ्या. क्वेश्चन घ्या. लिस्ट द कंपोनंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. लिस्ट द कंपोनंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. पहिलं घ्या. फर्स्ट प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट. फर्स्ट प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट. सेकंड फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. सेकंड फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. थर्ड प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. प्रायमरी और मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट. थर्ड सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट. पुढचं बेटा सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट. आणि पाचवं इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. पाचवं कुठले बेटा? इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट कंपोनंट. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट हेडिंग टाका आता प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट. हेडिंग टाकून घ्या फक्त प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट. डॅश करा पुढे. वी विल सी दिस कन्सेप्ट इन थर्ड चॅप्टर. लिहून घ्या असं. वी विल सी दिस कन्सेप्ट इन थर्ड चॅप्टर. असं लिहून घ्या. वी विल सी दिस कन्सेप्ट इन थर्ड चॅप्टर. ओके झालंय. आता सेकंड टाका हेडिंग फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. आता लक्ष इकडे 5 मिनिटं. कोणीही लिहायचं नाही, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे इकडे. फाईल मॅनेजमेंट कंपोनंटची डेफिनेशन. फाईल मॅनेजमेंट कंपोनंट असा कंपोनंट असतो जो की फाईलला काय करतो बेटा? मॅनेज करतो. नावातच मिनिंग आहे. विच मॅनेजेस द फाईल्स. लाईक मॅनेज करतो फाईलला म्हणजे कोणाकोणाला? राईट. क्रिएशन ऑफ द फाईल, डिलिशन ऑफ द फाईल. पुढे क्रिएशन ऑफ द डिरेक्टरी, डिलिशन ऑफ द डिरेक्टरी. पुढे बॅकअपिंग अँड मॅपिंग ऑफ द फाईल्स ऑन द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस अँड मॅनिप्युलेशन ऑफ द फाईल्स अँड द डिरेक्टरीज. हे सगळ्याच्या सगळे तो काम करतो. हेच त्याचे काय बेटा? फंक्शन्स आहेत. हे जे बोललो हे डेफिनेशनमध्ये पण लिहिणार आहे आणि हेच मी कशामध्ये लिहिणार बेटा? फंक्शन्समध्ये. मग फाईल मॅनेजमेंट कंपोनंटचा फर्स्ट पॉईंट काय सांगायचा? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट इज द कंपोनंट विच मॅनेजेस द फाईल्स लाईक क्रिएशन ऑफ द फाईल, डिलिशन ऑफ द फाईल, क्रिएशन ऑफ द डिरेक्टरी, डिलिशन ऑफ द डिरेक्टरी, बॅकअपिंग अँड मॅपिंग ऑफ द फाईल ऑफ द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस, मॅनिप्युलेशन ऑफ द फाईल्स अँड डिरेक्टरीज. ठीक आहे. ओके. पुढचा मुद्दा हा झाला डेफिनेशनचा. पुढचं फाईल म्हणजे काय असतं ते सांगायचं. फाईल म्हणजे काय असतं बेटा? फाईल is a place where the data, त्याच्यानंतर प्रोग्राम्स और इन्स्ट्रक्शन्स आर स्टोर. फाईल ही अशी जागा असते ज्याच्यामध्ये काय होतं? माझा डेटा किंवा इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्राम्स काय केले जातात? स्टोर. अनेक फाईल्स मिळून एक काय होते बेटा? डिरेक्टरी होते. पुढचा कन्सेप्ट डिरेक्टरी. फाईल्स कम टुगेदर टू फॉर्म द डिरेक्टरीज. डिरेक्टरीज म्हणजे काय? डिरेक्टरी इज द ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स. डिरेक्टरी इज द ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स विच इज डन विथ द हेल्प ऑफ फाईल मॅनेजमेंट. विच इज डन विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीने? फाईल मॅनेजमेंटच्या मदतीने. म्हणजे पहिले फाईल सांगायचं. फाईल इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ द डेटा, कलेक्शन ऑफ द डेटा, प्रोग्राम अँड इन्स्ट्रक्शन्स. पुढचं डिरेक्टरी बद्दल. डिरेक्टरी इज नथिंग बट द when all the files come together it forms the directory. It forms the directory. Directory is the organization of the files. Directory म्हणजे बेसिकली काय? ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स. डिरेक्टरी इज ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स विच इज डन विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीने? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. आणि सगळ्यात शेवटी फाईल मॅनेजमेंट कंपोनंटचे फंक्शन्स सांगायचे. फंक्शन्स लिहिताना असेच लिहायचे. पहिलं फंक्शन क्रिएशन ऑफ द फाईल, डिलिशन ऑफ द फाईल. सेकंड फंक्शन क्रिएशन ऑफ डिरेक्टरी, डिलिशन ऑफ द डिरेक्टरी. थर्ड फंक्शन बॅकअपिंग अँड मॅपिंग ऑफ द फाईल्स ऑन द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. आणि चौथं मॅनिप्युलेशन ऑफ द फाईल्स अँड डिरेक्टरीज. हे झाले त्याचे 4 फंक्शन्स.
हे झाले त्याचे 4 फंक्शन्स. म्हणजे पहिला पॉईंट कुठला सांगायचा, डेफिनेशनचा. डेफिनेशनमध्ये मॅनेजमेंट ऑफ द फाईल्स होतं. लाईक कुठले कुठले हे सगळे जे फंक्शन्स आहेत ते. पुढचा फंडा फाईल्सचा सांगायचा. फाईल्स म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा, प्रोग्राम, इन्स्ट्रक्शन्स. पुढचं डिरेक्टरी म्हणजे काय, जेव्हा अनेक फाईल्स सोबत येतात त्याला डिरेक्टरी म्हणतात. पण ॲक्च्युअली डिरेक्टरीची डेफिनेशन काय, डिरेक्टरी इज द ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स विच इज डन विथ द हेल्प ऑफ फाईल मॅनेजमेंट. आणि पुढचा मुद्दा काय सांगितलं की बाबा आहे बॅकअपिंग. हा अजून एक मुद्दा राहिला, बॅकअपिंग अँड मॅपिंग ऑफ द फाईल्स इज डन ऑन द सेकंडरी स्टोरेज विथ द हेल्प ऑफ फाईल मॅनेजमेंट कंपोनेंट. विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मध्ये येईल बेटा, फाईल मॅनेजमेंट कंपोनेंट. आणि मग सगळ्यात शेवटी त्याचे काय सांगायचे, फंक्शन्स. आणि मग सगळ्यात शेवटी त्याचे काय सांगायचे, फंक्शन्स. पुन्हा एकदा घेतोय, कॉन्सन्ट्रेशन देऊ नका. पहिलं काय सांगायचं, फाईल मॅनेजमेंट कंपोनंटची डेफिनेशन. फाईल मॅनेजमेंट कंपोनंट इज अ कंपोनंट विच मॅनेजेस द फाईल्स लाईक सगळं. ठीक आहे. पुढे फाईल म्हणजे काय ते सांगायचं. फाईल इज अ कलेक्शन ऑफ डेटा, प्रोग्राम, इन्स्ट्रक्शन्स. डिरेक्टरीबद्दल, डिरेक्टरी इज नथिंग बट द वेन फाईल्स कम टुगेदर. डिरेक्टरी इज द ऑर्गनायझेशन ऑफ द फाईल्स विच इज डन विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मध्ये, फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. पुढचा मुद्दा, बॅकअपिंग अँड मॅपिंग ऑफ द फाईल्स ऑन द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस इज ऑल्सो डन विथ द हेल्प ऑफ वॉट, फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. आणि सगळ्यात शेवटी त्याचे फंक्शन्स. सगळ्यात शेवटी काय सांगायचे बेटा, त्याचे फंक्शन्स. फंक्शन्समध्ये सगळ्याचे सगळे फंक्शन्स लिहायचे. ठीक आहे. फंक्शन्स लिहिताना प्रत्येक फंक्शन, हा पहिला फंक्शन, हा दुसरा फंक्शन, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. डेफिनेशनमध्ये लिहिताना हे सगळे सोबत लिहायचे. डेफिनेशनमध्ये लिहिताना हे सगळेच्या सगळे सोबत, फंक्शनमध्ये लिहिताना हे सगळेच्या सगळे सेपरेट. ठीक आहे. चलो हेडिंग टाका, फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. हेडिंग टाका, फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. क्वेश्चन, एक्सप्लेन फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. एक्सप्लेन फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. चलो आंसर द्यायचा आहे, द ऑपरेटिंग सिस्टम विच इज यूज टू मॅनेज द फाईल्स. द ऑपरेटिंग सिस्टम विच इज यूज टू मॅनेज द फाईल्स लाईक. द ऑपरेटिंग सिस्टम विच इज यूज टू मॅनेज द फाईल्स लाईक creation of the file, like creation of the file, comma deletion of the file, creation of the file, comma deletion of the file, comma creation of the directory, creation of the directory, comma deletion of the directory, deletion of the directory, comma backupping and mapping of the files on the secondary storage device, backupping and mapping of the files on the secondary storage device, comma manipulation of the files and directories, manipulation of the files and directories, manipulation of the files and directories. पुढचा पॉइंट घ्या. ही झाली अख्खीची अख्खी डेफिनेशन. ही काय झाली बेटा, अख्खीची अख्खी डेफिनेशन. मॅनिपुलेशन ऑफ द फाइल्स अँड डिरेक्टरीज एक्सेट्रा आल्या, एक्सेट्रा इज नोन ॲज फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. मॅनिपुलेशन ऑफ फाइल्स अँड डिरेक्टरीज नंतर एक्सेट्रा आल्या, ETC इज नोन ॲज फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. is known as file management component. पुढचा point, file is basically a collection of data. File is basically a collection of data, comma program and instructions. File is basically a collection of data, comma program or instructions. पुढचा point, when the files come together, they form a directory. When the files come together, they form a directory. When the files come together, they form a directory. Puts a point. Directory is the organization of the files. Directory is the organization of files. Directory is the organization of the files, which is done with the help of file management. Which is done with the help of file management. Directory is the organization of the files, which is done with the help of file management. Puts a backupping and mapping of the files. Backupping and mapping of the files helps the files to be stored in the secondary storage. Helps the file to be stored in the secondary storage. Helps the file to be stored in the secondary storage. Helps the file to be stored in the secondary storage. Which is done with the help of file management component. Which is done with the help of file management component. Which is done with the help of file management component. Puts a point. The file management component performs the following activities. The file management component performs the following activities or following functions. The file management component performs the following activities or following functions. Or following functions. प्रत्येक फंक्शन वेगवेगळं लिहायचं आहे बेटा. पहिलं फंक्शन कुठलं आहे? क्रिएशन ऑफ द फाईल, डिलीशन ऑफ द फाईल. दिसतंय? पटापट लिहून घ्या. सेकंड फंक्शन लिहायचं आहे
creation of directory, deletion of directory. Third function, backupping and mapping of the files on the secondary storage device. आणि चौथं फंक्शन, मॅनिप्युलेशन ऑफ द फाइल्स अँड डिरेक्टरीज. चारही फंक्शन्स आहेत, प्रत्येक पॉईंट वेगवेगळा घ्या. ओके बेटा, इथे तुमचं कुठलं झालं फाईल मॅनेजमेंट. उद्या आता कुठलं बघायचं, प्रायमरी मेन मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट, त्याच्यानंतर सेकंडरी मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट आणि अजून एक कुठलं बेटा इनपुट आउटपुट सिस्टम मॅनेजमेंट कंपोनंट. ठीक आहे, उद्या बघू आपण. ओके बेटा, दॅट्स ऑल. बाकी थँक्यू, गुड डे.